नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचं जर साबुदाण्याची खिचडी कडक होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे की साबुदाणा अगदी मऊसूत असा कसा होईल आणि कडक होण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतील। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साबुदाणा रात्री भिजायला ठेवलेला होता। आता सकाळची वेळ आहे, मी तो करायला घेतलाय। 4 मिरच्या आहेत, 1 चमचा जिरे आहेत आणि शेंगदाण्याचं कूट मी इथे घेतलेलं आहे। ते बारीक करून व्यवस्थित शेंगदाणे भाजून वगैरे अगोदर घेतलेले आहेत। तर अगोदर आता मी इथे मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेते। मिरची ही तिखट आहे, तुम्हाला जर तिखट मिरची वापरायची नसेल तर तुम्ही गोडीवाली मिरची भेटते बाजारामध्ये ती पण वापरू शकता। इथं चवीप्रमाणे मीठ घालूया, तर मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। जर तुम्ही मिरचीमध्ये मीठ घातलं तर नंतर नाही टाकलं मीठ तरी चालतं, कारण मिरचीमध्ये मीठ टाकल्यानंतर शाबूची खिचडी एकदम मस्त लागते, चव येते त्याला छान अशी। त्यामुळे कधीही शाबूची खिचडी करताना मिरचीच्या जे सारण बनवतो त्याच्यामध्येच आपण मीठ घालायचं। आता पॅन गॅसवरती ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घातलंय आणि हे जे बारीक केलेली मिरची आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित याला चांगलं फ्राय करून घेऊया मिरचीला, त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे, नाहीतर फार तिखट लागते कच्चापणा जर त्याचा राहिला तर, आणि शाबूची खिचडी पण बरोबर लागत नाही। आता शाबू टाकलेला आहे, याला चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। 1-2 मिनिटं असंच परतायचं आहे त्याला चांगलं व्यवस्थित। आता लगेच आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालूया। शेंगदाण्याचं कूट तुम्ही थोडं जाडसर भरडून टाकायचं आहे त्याच्यामध्ये, अगदी बारीक नाही करायचं, कारण ते थोडे थोडे दाताखाली शेंगदाणे लागतात तेव्हा ते छान वाटतं। तर मोठे मोठे शेंगदाणे दळून घ्यायचे आणि मगच याच्यामध्ये वापरायचे। 2 मिनिटं मी याला तसंच ठेवलेलं होतं। आता परत एकदा आपण याला चांगलं हलवून घेऊया। या स्टेजला काय होतं, बऱ्याच लोकांचा साबुदाणा कडक होतो, तर अशा वेळी काय करायचं, पाण्याचा झपका मारायचा। अगदी थोडंसं पाणी मारून त्याला वरती झाकून ठेवायचं, म्हणजे तो बिलकुल कडक होत नाही आणि आतून वाफलतो झाकल्यामुळे, आणि त्यामुळे तो अगदी मऊसूत होतो आणि खायलाही व्यवस्थित लागतो। तुम्ही बघू शकता त्याला मऊपणा किती आलेला आहे व्यवस्थित। अगदी मी अगोदर हलवत होते त्यावेळेस तो अगदी कडक मोकळा मोकळा वाटत होता, आता थोडासा जडसर लागतोय हाताला। साबुदाणा बनवताना नेहमी एक काळजी घ्यायची की गॅस बिलकुल फुल ठेवायचा नाही आहे। फुल गॅसवर जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवत असाल तर तो शाबू बिलकुल मऊ होत नाही, पूर्णपणे त्याला कडकपणा येतो। आणि दुसरी काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही काय करता, कधी कधी काय होतं की शाबू आपण तसंच परतायला ठेवून देतो तसंच, आणि दुसरी कामं करत बसतो। तसं करत बसलो तर खालची बाजू पूर्णपणे कडक होते आणि मग शाबू व्यवस्थित होत नाही। तर त्याला सतत हलवत राहायचं, पाण्याचा झपका देत राहायचा, आणि 1-2 वेळा तुम्ही जर वाफ काढली तर असा सुटसुटीत आणि मऊ सूत शाबूची खिचडी होते। तुम्ही बघू शकता अति सुंदर झालेली आहे, बघायला पण छान वाटते आणि खायलाही तितकीच दाताखाली व्यवस्थित गोड आणि सॉफ्ट लागते। आवडली असेल रेसिपी तर मानवीज किचनला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका।